महाराजांची एवढी सुंदर मूर्ती कुठं आहे ते नंतर सांगतो, आधी ब्लॉग बघून घ्या. झोपेतून उठल्याबरोबर पाटलांनी कामाला लावलं, म्हणे एवढे कणिक मळून घ्या. जेवण वगैरे केलं, निघालो आपलं कामावर. पाटलांना म्हणलं आम्ही जातो आमच्या कामावर. ऑनलाईन केलं की लगेच मोठी ऑर्डर पडली आणि पहिल्याच ऑर्डरला कस्टमरनी 50 रुपये टिप दिली. मला आयला सुरुवात तर चांगली झाली आणि ह्या कस्टमरला काय बोलावा. तीच ऑर्डर घ्यायला आलो तर इथं सगळे पहिलवान खाऊन पिऊन लोळत होते. तेवढे त्यांच्यातले एक जण म्हणला आला दलिंदर. ह्या हॉटेलला ऑर्डर घेऊन आलो तर ही गाडी बघून जरा मनात वेगळंच फील आलं. म्हणलं हम भी लेंगे एक दिन. तेवढं ती ऑर्डर दिली की लगेच दुसरी मोठी ऑर्डर पडली. म्हणलं रुको, ये ऑर्डर की तरफ कुछ करने से पहले कुछ तो खाया पिया जाए. मग पहिला मला चहा मारून घेतला कारण थंडी वाजत होती. मग लगेच ऑमलेट पाव मारून घेतला कारण भूक लागली होती. मित्रांनो, ही एवढी सुंदर महाराजांची मूर्ती गोवंडीमध्ये आहे पाहून एकदम मन तृप्त झालं. आणि इकडे आपल्याला कस्टमरने डायरेक्ट 100 रुपये टिप दिली. म्हणलं तुमच्यासारख्या माणसाला कमी भेटते राव. आणि त्या टिपला पण आपल्याला लय मोठे पैसे भेटले. आज एवढंच काम आवरलं. आज थोडं जास्तच काम केलं तरी पण आपल्याला प्रॅक्टिसला जायचं होतं म्हणून निघालो घरी. घरी पोहोचलो आणि येताना बघितलं तर इथं किल्ला वगैरे बनवत होते दिवाळीमुळे. आपल्याला घरी यायच्या आधीच पाटलांनी चहा वगैरे बनवून ठेवला होता. मस्त पैकी बिस्किट वगैरे खाल्ले. किडबॅग उचलले निघालो प्रॅक्टिसला. काम ना धंदा हरे गोविंदा. गाडीवर टांग टाकतच होतो की तेवढ्या चँगचा फोन आला. चँग म्हणे प्रॅक्टिस कॅन्सल झाली. किडबॅग घरी ठेवली, निघालो परत बोंबलत. आपल्या महिन्याची सर्व्हिसिंग करायची होती. थोडा वेळ इथं गार्डन मध्ये बसलो होतो. डोक्याला हात लावला. म्हणलं लय वाढले, थांबा कापूनच आणतो. इथं आलो तर नंबर होते. म्हणलं बसावं लागतंय आता, आपल्या घरचं नाही ना. मग आला भाऊ आपला नंबर. त्याला म्हणलं इकून असं तिकून तसं सगळं भातरून टाक. आणि मध्येच गायब झालं. त्याला म्हणलं भाऊ होल्डच ठेवतो का मला. हा मग घेतलं एकदाच भातरून. कसं आहे चिकना दिसते का नाही. घरी आलो पोहे बे खाल्ले आणि झोपी गेलो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तब तक के लिए टाटा बाय बाय.